पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घाबरलास? हा, मला तर वाटतं की फाल्गुनीपेक्षा आणि माझ्यापेक्षा तूच जास्त घाबरत असशील पालीला, हो ना? भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या का रे? व्हायलाच हव्या। एका पालीने ममताच्या प्रेमात असलेल्या शेखरला माझ्या पायाशी आणून बसवलं। कमाल आहे ना? खूप महत्व आहे पालीचं माझ्या रादर आपल्या आयुष्यात। झालं तुझं बोलून? नाही, मला एक गोष्ट सांग की पाली पाळून पालींचं संगोपन वगैरे करू का रे मी? पाली खरंच? अरे पालीचे इतके उपकार आहेत माझ्यावर, त्या उपकारांची परतफेड नको का करायला? एका पालीने आयुष्य बदलवून टाकलं माझं। आणि यु नो शेखर, जगातला तू एकमेव माणूस असा असशील की ज्याचं आयुष्य पालीमुळे बदललं। कमाल। तुम शांत व्हा, तुम शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा। केतकी, हाँ हाय, अगं नाश्ता झाला का सगळ्यांचा? हो, शेखर भाऊजी, अद्वैत आणि तेजस ऑफिसला गेले सुद्धा। आणि बाबांचं सूप रेडी आहे, तुम्ही पण बसा ना, मी तुम्हाला नाश्ता देते। आज मला नको नाश्ता, नको वाटते। काकुमा, आजी, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। फाल्गुनी, ते थांबा का? हो काय सावकाश? ओके ओके, नीट उतरा पायऱ्या। हो बघून। ये बस, मी तुझ्यासाठी फ्रुट्स कापून ठेवले, ते आणते पटकन। आता फ्रुट्स खायचे? हो। आता आणि रोज खायचेत। आता नको मला, नाही नाही। फाल्गुनी ताई, नको। तुमच्यासाठी नाही, बाळासाठी खावी लागते। अगं फाल्गुनी, आता पौष्टिक खायला हवं तुला। बरी आठवण झाली, काल आम्ही पौष्टिक लाडू केलेत। केतकी, आण ना लाडू, फाल्गुनीसाठी लाडू आण। अय्या हो, विसरले, आणते। काय झालं? काल केवढी घाबरलीस तू? मग काय फाल्गुनी ताई, असं तुम्ही सोप्यावर उभं राहून किंचाळला तर भीती नाही वाटणार? तेजसने पण एवढा मोठा लेक्चर दिला, म्हणजे पता आहे तुझे। आता घे काळजी स्वतःची। हो, घेते काळजी। आजी,
चाललंय? रात्रीची उतरली नाही का अजून? हे बघ तू उगाच अगं सकाळी सकाळी वादावादी नका ग घालू. आई हिला सांगा ना तुम्ही. शांत हो. दे लाडू दे. घे हा लाडू. हो मी नंतर खाते. नाही नाही खा. मी खाते ना नंतर. चल चल लवकर खा. अगं मी केतकी आणि नेत्रा आम्ही तिघींनी मिळून केलंय. आमच्यासाठी तरी खा. घे. अगं खा, चांगले असतात ते. आणि खाऊन तर बघ, आवडेल तुला. खा खा. आवडला ना? मस्त लाडूचे. थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते. घेऊन ये. आता रोज एक लाडू खायचा. ह्या ग्रंथातून जेवढं कळतंय तेवढं पुरेसं आहे का? की ह्या ग्रंथात सुद्धा काहीतरी गूढ दडलंय? काहीच कळायला मार्ग नाही. हे काय होतंय सगळं? ग्रंथ समोर आहे पण मला घेता येत नाहीये. या इंद्राणींनी माझा हुकुमाचा एक्का पळवलाय. आता ग्रंथाबद्दल काय बोलायला गेलो ना तर मलाच घाबरवेल. हिला ना चांगलं ओळखून आहे मी. उगीच भीती घालते मला. अजून काही झालं नाही म्हणजे यापुढे सुद्धा मला काहीही होणार नाही. ताई म्हणाली ना तेच बरोबर आहे. आणि आता जर का ग्रंथ मिळवायचा असेल ना तर एकच मार्ग आहे. ग्रंथ लंपास करावा लागेल. एक मिनिट. ते असं वगैरे करायची काही गरज नाही. मनात काहीच नसतं माझ्या. जे आहे ते तोंडावर. हा पण डोक्यात काहीतरी सुरू आहे ना? डोकं आहेच कुठे मला. बिनडोकं नाही का मी? आत्ता कळलं. ताईचा काही फोन आला होता? काही बोलणं झालं तिच्याशी? हो झालं. काय म्हणाली? राजाध्यक्षांच्या घरी पुन्हा एकदा जायची वेळ आली. मी तुम्हाला थोड्या वेळाने दूध आणून देते. हा कशाला? मी येते ना खाली. नाही, तुम्ही इथे या.
तुम्ही आता फक्त एका जागी बसून राहायचंय. काही हवं असेल तर मला आवाज द्या, ठीक आहे? नेत्रा म्हणे बोर थायचं एका जागावर बसून. बरं ठीक आहे, मग मी इथेच थांबते. चालेल? हो परफेक्ट. बसा ना इकडे, बसा. बस ना. नेत्रा, माझा फक्त सेकंड मंथ स्टार्ट आहे आणि तू माझी एवढी काळजी घेते, मला वाटतंय मला 9वा महिना सुरू आहे. रिलॅक्स. तसं नाही आहे ताई. सुरुवातीच्या महिन्यातच जास्त काळजी घ्यायची असते. म्हणूनच म्हणते तुम्ही सुद्धा स्वतःला जपा. आता अजून काय करू? नेत्रा, तू कसलं टेन्शन मध्ये आहे का? 1-2 दिवस झाले मला असं वाटतंय तू काहीतरी टेन्शन घेतलंयस. माझा टेन्शन आहे का? नाही ताई, असं काही नाही आहे. चला तुम्ही आराम करा बरं. ओके दादीमा. फाल्गुनी, ज्यूस आणलाय तुझ्यासाठी, घे. काय झालं तोंड वाकडं करायला? सासूमा आता नको ना. आत्ताच लाडू खाल्ले ना, पोटात बिलकुल जगा नाहीये. प्लीज प्लीज. अगं थोडंच आहे, घे. आता नको ना, प्लीज प्लीज प्लीज. बर, मी ठेवते इथे. तुला वाटलं की घे. नाही नको बाईसाहेब, इथे नका ठेवू. नाही म्हणजे त्या कधी पितील काही सांगता येत नाही ना. आणि असं खूप वेळ ठेवलेलं ज्यूस प्यायचं नसतं म्हणून. बोलल्या आजीबाई. मी तुला काही दिलं तर आवडणार नाही आजीबाईंना. सॉरी सासूमा, मी पिते. नाही राहू दे, मी नाराज नाही झाले. तुला हवं असेल तेव्हा सांग, मी फ्रेश करून आणून देते तुला. पण नेत्रा म्हणेल तसंच करूया आपण, म्हणजे तुलाही त्रास नाही होणार. हो ना? ऐक तीच. बस ना, आपण गप्पा मारूया. बरोबर 10:05 फाल्गुनीने लाडू खाल्लाय. औषधाचा परिणाम व्हायला अर्धा तास लागतो आणि अर्धा तास पूर्ण होण्यासाठी काही मिनिटं नाही, काही सेकंद राहिलेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0.
आणि देव तुम्हाला काय होतंय? ताई 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 काय झालं? काय होतंय? ताई ताई काय होते? तुम्हाला पाणी देऊ? पाणी देऊ तुम्हाला? काय होते? सॉरी सॉरी फाल्गुनी, मनापासून नाही केलं मी, म्हणजे करावं लागलं मला असं. या घरात सगळं चांगलं व्हायला लागलं होतं ना, ते सगळंच छान घडायला लागलं होतं. तेजस अद्वैत बोलायला लागले होते, अद्वैत शेखरशी व्यवस्थित बोलायला लागला होता. असं सगळं छान घडत राहिलं तर मग मला जे साध्य करायचं ते कसं साध्य करणार होते मी. म्हणून हे असं करावं लागलं मला. सॉरी. पण असं आता जे झालं ते झालं नाही का. आलिया भोगासी. चला रुपाली म्हात्रे, धक्क्यातून सावरायला हवं आता.